आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये पाणी साचायला सुरुवात, मुसळधार पावसानंतर सबवेमध्ये पाणी भरू लागलं। बोरिवलीत नवरात्रीसाठी उभारलेला शिवसेनेचा गेट कोसळला। जोरदार वारा आणि पावसामुळे गोराई येथील गेट कोसळला। गेट कोसळल्याने लाईट पोलला तडा, रस्त्याच्या मधोमध असलेल्या कोळी समाजाच्या पुतळ्याचंही नुकसान। माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी। पुणे शहर तसंच पिंपरी आणि ग्रामीण भागाला आज पावसाचा येलो अलर्ट, तर पुण्याच्या घाटमाथ्याला आज रेड अलर्ट। खडकवासला धरणातून 10,000 क्युसेक विसर्ग वाढल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। कुख्यात गुंड निलेश घायवळने पासपोर्टसाठी दिला अहिल्यानगरचा पत्ता, पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची शक्यता। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखारी हद्दीत भीषण अपघात, टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने वाकडा पुलाजवळ अपघात, दुर्घटनेत एकाचा मृत्यू। अपघाताचं सीसीटीव्ही समोर। डोंबिवलीत रात्री गुंडांचा हैदोस, मद्यधुंद तरुणाच्या त्रासाला कंटाळून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद। आमदार राजेश मोरे यांचे चुलत बंधू सुरेश मोरेंचा त्यांचा पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह आणि ठाणे ते बोरिवली दरम्यान भुयारी मार्ग, मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी भुयारी मार्ग बांधणार। राज्य सरकारनं MMRDAला सुमारे 300 कोटींचा निधी दिला। राज्यातील शिक्षक संघटनेचा 4 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। टीईटी परीक्षा सरसकट करण्याच्या निर्णयाला विरोध, राज्य शासनानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची मागणी। मुंबईत भाडे आणि नियमांचं उल्लंघन करणं रिक्षा आणि टॅक्सी चालकाला महागात पडलं। 7,152 रिक्षा आणि टॅक्सीवर कारवाई करत 1,60,00,000चा दंड, परिवहन विभागाची कारवाई।